नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा फटका बसलाय. यानंतर महाविकास आघाडीतील धुसफूस समोर येते. नुकताच काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी महाविकास आघाडीला घरचा आहेर दिलाय. यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी काँग्रेस आणि ठाकरे गटाला टोला लगावलाय. त्यामुळे आगामी महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्र मैदानात उतरणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचा दारुण पराभव झाला तर महाविकास आघाडीचा भरघोस यश मिळालंय. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं अनपेक्षित बहुमत मिळवत आपली सत्ता कायम टिकवली आहे आणि राज्यामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन झाले. तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसल्याचं दिसून आलंय. यानंतर संजय राऊत यांनी महाविकास आघाडीला टोला लगावलाय. लोकसभेनंतर आम्ही मुख्यमंत्री पदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या केल्या असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीला घरचा आहेर दिलाय. तर अमोल कोल्हे यांनी काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ होत नाही आणि शिवसेनेला अजून जाग येत नाही असं म्हणत मित्रपक्षांवर निशाणा साधलाय. यानंतर संजय राऊत यांनी आगामी निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, मुंबई. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.